पटीतल्या संख्येचं दुसरं उदाहरण आता आपण सोडवणार आहोत. बघा, 8 गुणिला 4 अधिक 1 छेदाला 4, 5 गुणिला 8 अधिक 1 छेदाला 8, 8 चौक 32, 32 आणि 1 33 छेद 4, 5 8 40, 40 आणि 1 41, 41 छेद 8. दोन अपूर्णांक आपल्याला मिळाले, 33 छेद 4 अधिक 41 छेद 8. आता या अपूर्णांकांमध्ये छेद समान नाही, म्हणून आपण यांचा अगोदर छेद समान करून घेऊ. तर 4च्या दुसऱ्या पटीत हा 8 आहे, म्हणून 41 छेद 8 या अपूर्णांकाला चेंज करायची गरज नाही. 33 छेद 4, 4ला 2ने गुणलं तर छेद हा 8 येईल. तर अंशाला देखील आपल्याला 2ने गुणावं लागेल. 33 गुणिला 2 बरोबर 66, 66 छेद 8 अधिक 41 छेद 8 हे दोन समच्छेद अपूर्णांक आपल्याला भेटले. तर 66 अधिक 41 छेदाला 8 हा एकदाच लिहायचा. या दोघांची बेरीज करायची. 66 अधिक 41, 6 आणि 1 7, 6 आणि 4 10. उत्तर आलं आपलं 107, 107 छेद 8. तर याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करण्यासाठी सोपी पद्धत सांगतो की 107 ला 8ने भागायचं. 8 1 8, इथं उरले 2, वरतून आला 7. 8 त्रिक 24, 8 चौक 32, आपल्याला घ्यावं लागेल 8 त्रिक 24, 7 4 गेले उरले 3. तर हा 8 आहे, हा छेदस्थानी लिहायचा. 13 जो आहे उत्तर आलेलं ते इथं लिहायचं आणि जी बाकी आहे ती वरती लिहायची. या पूर्ण प्रश्नाचं उत्तर आलं 13.3 छेद 8. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.